फास्टर फेणीची काश्मीरी करामत. बहारा भागवत. प्रकरण 9. फास्टर फेणीचा आपटवार. इन्स्पेक्टर ओमप्रकाश 2 शिपायांना घेऊन मालीसह झपाट्याने नव्या पुलाकडे निघाले होते. मगाशी फोनवरून मनसूरने सांकेतिक शब्दात जे सांगितले त्यावरून हा मामला फार भयंकर होता. पाकिस्तानी हेर या नव्या बांधकामात हिरिरीने गुंतलेले होते आणि त्यांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर प्रकरण भलत्या थराला जाईल. अनेक जण जर प्राणाला मुकतीलच, पण काश्मीरच्या संरक्षणाला तडा जाईल हे स्पष्ट दिसत होते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ओमप्रकाशनी तातडीने पावले उचलली होती. शहा स्वीट मार्टवर छापा घालण्याची कडेकोट व्यवस्था करून ते निघाले होते. शहाबद्दल त्यांना पूर्वीपासून संशय होताच. आज तो खरा ठरला. मात्र पुरावा मिळवून देण्याचे श्रेय शेवटी मनसूरलाच मिळाले. कोई बात नाही, आपण आता रिटायरमेंटला आलोत. आता सूत्र तरुण पिढीकडेच सोपवायला हवीत. मनात हे विचार गर्दीत करीत असतानाच इन्स्पेक्टर साहेबांनी बाजाराच्या गर्दीतून गाडी काढली होती. आता शहरातील वर्दळ मागे टाकून ते झाडीत शिरले होते. त्यांच्या शेजारी बसलेली माली दुतर्फा न्याहाळत होती. मंसूर साहब भी ब्रिज की तरफ गए हैं कहते थे. ओमप्रकाश आसपास बघत म्हणाले. जी साहब, मागे बसलेला एक हवलदार म्हणाला. लेकिन उन्होंने शॉर्टकट काटा होगा. शिवाय त्यांनी वेश पण पालटला असेल. मालीने आपला तर्क सांगितला. मोटारची सडक बरीच वळणे घेऊन गेली होती. अखेरीस ती सारी वळणे पार करून जीप एकदाची बाहेर पडली आणि नदीचे पात्र दिसू लागले. आणि मग जीप नदीच्या काठाकाठाने जाऊ लागली. उजवीकडे चाललेले नव्या पुलाचे बांधकाम आता दृष्टीच्या टप्प्यात आले. डावीकडे रानाच पसरले होते. नदीचा काठ म्हणजे उंच निभव्य कडा होता. मधूनच त्याला मातीचे ढेपाळ उतार होते. त्या उतारावर मधून काटेरी झुडपांचे पुंजके होते. रस्त्यातल्या एका खड्ड्यात घुसलेली जीप बेडूकुड्या घेत पुढे चालली तेव्हा ते धसके सर्वांनाच जाणवले. माली तर इन्स्पेक्टरांच्या अंगावरच कोसळली. त्यामुळे क्षणभर त्याच्या हातातले स्टीरिंग निसटले. पण दुसऱ्याच क्षणी सफाईने चाक फिरवून त्यांनी जीप खड्ड्याबाहेर काढली. पण या प्रकरणात गाडीचा वेग एकदम मंदावला. सॉरी म्हणण्यासाठी मालीने तोंड उघडले होते, पण बरच तिचा जबडा वाचलेला राहिला. किती वेळ? जेमतेम अर्धा क्षण. लगेच ती घाईघाईने म्हणाली, साहेब, मला काहीतरी दिसलं. काय दिसलं? भूत? भूतच म्हणायचं. भारताच्या मानेवर बसलेलं भूत. तो बदमाश हेर दिसला मला. दिसतोय अजून. थांबवा, गाडी थांबवा. पण नको. मान खाली घाला इन्स्पेक्टर साहेब. इन्स्पेक्टर ओमप्रकाशनी मान खाली घातली. आपण एका टिचभर पोळीचे हुकूम बिनतक्रार पाळतो आहोत याची जाण त्यांना अंमळ उशिराच आली आणि मग त्यांना जरा ओशाळल्यासारखे झाले. त्यांनी जीप उभी केली होती. खालच्या मानेनेच त्यांनी हलक्या आवाजात प्रश्न केला, व्हॉट्स द मिनिंग ऑफ दिस? इन्स्पेक्टर साहेब, मालीनेही खालच्या मानेनेच उत्तर दिले. मगाशी मला जे भूत दिसलं त्याचा चेहरा माझ्या ओळखीचा होता. पाकिस्तानातून मुद्दाम आलेला जाड्या हेर आहे तो. रिअली? इन्स्पेक्टरांचा हात कमरेच्या पिस्तुलावर होता आणि मग तो चेहरा झाडीत लपला आणि दुसरंच काही दिसलं मला. काय दुसरं? नळी, बंदुकीची नळी आपल्या जीपवर रोखलेली. पण मग इतका वेळ काय करतोय तो?
आपल्याला जर त्यानं कव्हर केलं असेल तर एव्हाना त्याची काही हालचाल व्हायला हवी होती. मागे बसलेल्या हवालदारांपैकी एक त्यांच्याप्रमाणेच नतमस्तक झाला होता. दुसरा मात्र ताठ होता. बाजूच्या त्या झुडपाकडे तो रोखून पाहत होता. आता त्याला एकाएकी हसू फुटले. काय झालं? ओमप्रकाशने झटक्यात मान वर केली. साहेब, ती बंदुकीची नळी नाही, ती एक काळी वाळकी शेंग आहे. इन्स्पेक्टरांनी आवंढा गिळला. आपली फजिती गिळली आणि त्या अपराधी झुडपाच्या दिशेने पाहिले. ओ, ते उद्गारले. लेकिन यह ताज्जुब है, या छोट्या झुडपाला असल्या शेंगा कधीपासून लागायला लागल्या? ती मुद्दाम कुणीतरी ठेवलेली आहे आपल्याला बनवण्यासाठी. साहेब, पिस्तूल काढा. इन्स्पेक्टर ओमप्रकाशने पिस्तूल काढले. त्या झुडपाच्या दिशेने त्यांनी ते अर्धचंद्रकार फिरवले. मुद्दाम ठेवलीये म्हणजे ठेवणारा असणारच तिथे. ते पुटपुटले आणि क्षणातच त्यांना तो माणूस दिसला. झुडपामागच्या रानात काहीतरी सळसळत होते. एका वृक्षाच्या खोडाआड एक मनुष्यकृती उभी होती. हँड्स अप, ओमप्रकाश ओरडले. और आगे आ जाओ फौरन. पांढरी आकृती हल्ली विद्युत गतीने एका झाडाआडून दुसऱ्या झाडाआड गेली. मग तिने मागे वळून न पाहता तिथून झाडीत पळ काढला. डॅम्ड चिप. इन्स्पेक्टर ओमप्रकाशने पिस्तूल झाडले. सटासट 3 गोळ्या उडाल्या. एक किंकाळी फोडून पांढरी आकृती जमिनीवर कोसळली. इन्स्पेक्टर साहेबांनी जीपमधून उडी मारली आणि ते रानात धावले. दोन्ही हवालदारांनी त्यांचे अनुकरण केले. माली दोन्ही हातांच्या मुठी वळून दात ओठ दाबून वटारल्या डोळ्यांनी तो प्रकार पाहत जीपमध्येच बसून राहिली. साहेब, खबरदारी से रहना, वह जिंदा है. उसके पास पिस्तूल भी होगा. पिस्तूल होगा तो ऐसी ट्रिक करने की क्या जरूरत थी? इन्स्पेक्टर म्हणाले. तरी पण ते सावधगिरीनेच चालले होते, कारण हा माणूस जरी निशस्त्र असला तरी न जाणो त्याचा एखादा साथीदार आसपास असला तर. पण तसे झाले नाही. इन्स्पेक्टरनी त्यांचे दोघे मदतनीस जवळ येऊन पोचले तेव्हा तो माणूस कणत पडलेला होता. त्यांना जवळ येताना पाहताच त्याने सरपटत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते जमले नाही. त्याच्या पोटरीत जखम झालेली असून तिथून बळाबळा रक्त वाहत होते. बाजूच्या ढेपेच्या आकाराची त्याची उंच काळी टोपी पडलेली होती. मैं मरता हूँ, तो कणत होता आणि त्याने डोळे मिटले. मरने वाला नहीं, यह बहुत बहुत जिंदा है. इंस्पेक्टर ओमप्रकाश ने ग्वाही दिली. इसको उठा के गाड़ी में बिठाना और बँडेज बांधना. लगेच दोघा शिपायांनी त्याला उचलून जीपकडे चालवले. पाठीमागच्या भागात सीट पुढे खालच्या जागेत त्यांनी त्याला निजवले अन बाटलीतले कसलेसे लोशन ओतून फडक्याने त्याची जखम बांधली. तोपर्यंत तो बेशुद्ध झाला होता. एकाने त्याला अमोनिया हुंगवून शुद्धीवर आणण्याची कोशिश चालविली तर दुसऱ्याने त्याचे हातपाय काढण्यांनी करकचून बांधले. पुढे बसलेली माली सीटवरून ओळंगून ते दृश्य पाहत होती. तिच्या छातीत धडधडत होते. किंचित कापऱ्या आवाजात ती म्हणाली, या जाड्याला मी केव्हाच ओळखलं सर. हाच तो हाच तो 2 नंबरचा पाकिस्तानी हेर. जीप पुन्हा भरवेगाने रस्त्याला लागली. नवा पूल जवळ येत चालला तशी मालीच्या मनाला एकच चिंता ग्रासू लागली. बन्यानी अनवर काय करीत असतील? पाक हेरांना पकडण्याच्या नादात ते स्वतःच त्यांच्या जाळ्यात सापडले नसतील ना? बन्या उर्फ फास्टर फेणी फार मोठे उंचीवरून फेकला गेला होता. खाली सरळसट उभा कडा होता आणि
मधून मधून पुढे आले होते उघडे बोडके खडक. अशा अवस्थेत तो जिवंत राहणे शक्य होते का? खडकावर आपटून ठिकऱ्या उडणे हेच त्याच्या नशिबात नव्हते का? पण भिवू नका बालमित्रांनो, तसे काही झाले नाही. तुमच्या या वाळकुड्या पण शूर मित्राचे नशीब ते लेचेपेचे नव्हते. खरे म्हणजे फास्टर फेणे तुमच्यासारखाच एक साधा मुलगा. तो कोणी भीम नव्हता किंवा सुपरमॅन नव्हता. 70 फूट उंचीवरून पडताना कुणाही माणसाची होईल तशीच दारुण अवस्था त्याच्याही मनाची झाली होती. त्याने ओठ नि डोळे घट्ट मिटले होते अन मनही मिटून घेण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न चालला होता. पण त्याचे नशीब बलवत्तर होते. त्यामुळे हजारांत एखादाच व्हावा तसा चमत्कार यावेळी झाला. कड्याखाली निम्म्या उंचीवर वाकड्या तिकड्या फांद्यांचे एक फताडे झाड होते. झेलमकडे नॉनस्टॉप झेप घेणारी बन्याची तुफान मेल या झाडाला अडली. तिला खाडकन ब्रेक दाबणे भागच होते, कारण सिग्नल दिलेला नव्हता. झाडांची एक लांबच लांब फांदी आडवी झाली होती आणि त्या फांदीला भरपूर काटे होते. त्यातले अर्धा डझन काटे बन्याच्या सुप्रसिद्ध चौकडी शर्टात घुसले. सदरा टरकला पण पुरता फाटला नाही. बन्याचे रोडके शरीर फांदीला लटकत राहिले. बन्याने आपले मस्तक गदगदा हलवले. डोळे आपसूक उघडले, कारण त्याच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे जी चांदण्यांची सर्कस चालली होती ती त्याला बघवेना. क्षणभर त्याला वाटले, हे यमाच्या दरबारातले दिवे तर नाहीत आणि आपण शुद्धीत आहोत की बेशुद्धीत? आणि मग हा म्हणता ट्यूबलाईट पेटली. फास्टर फेणेला मिळालेला तो दुसरा टेलिग्राम होता. पहिल्या तारेने आपण मृत्यूच्या दारात पोचण्याचा संदेश त्यात मिळाला होता. ही दुसरी एक्सप्रेस तार त्याला बजावत होती, बन्या, तू जिवंत आहेस. हो, आपण जिवंत आहोत, पण महाभयंकर अवस्थेत आहोत. एका फांदीला आपण अधांतरी लटकत आहोत आणि ती फांदी मोठीशी मजबूत नाही आणि ज्या आधाराने आपण तिला लोंबतो आहोत तो तर बिलकुल तकलादू आहे. हे सारे विचार इतक्या तातडीने बन्याच्या मनात येऊन गेले की मला ते कागदावर मांडायला किंबहुना तुम्हाला ते वाचायला सुद्धा दसपट वेळ लागला असेल. फारच त्वरेने बन्या सावध झाला होता आणि त्याच्या मेंदूतली चक्रे विद्युत गतीने फिरू लागली होती. पुढे काय करायला हवे हे जणू एखादा कॉम्प्युटर त्याला सांगत होता. बन्याने पहिली कृती केली ती म्हणजे आपले दोन्ही हडकुळे हात ती फांदी पकडण्यासाठी वर उचलले, पण ते वर चढवेच नात. तो जितका जास्त जोर करी तितका सदरा आणखीनच टरकन वाजे. शेवटी त्याने दोन्ही तंगड्या वर फेकल्या आणि त्यांच्याच चिमटीत फांदी आवळून धरली. हे करताना त्या पायांना अनेक ओरखडे उठले, वेदना झाल्या, पण त्यांची त्याने पर्वा केली नाही. ते दुःख विसरणे त्याला भागच होते. आपला टरटरा फाटत आलेला सदरा म्हणजे आपल्या नाकाशी धरलेले सूत आहे हे त्याला स्पष्ट दिसत होते. म्हणूनच फांदीचा त्यातला त्यात आशादायक आधार त्याने घाईघाईने पकडला होता. पण त्यानंतर मात्र बन्याची पंचाईत झाली. पायांत किती वेळ फांदी धरणार? त्यांना रग लागली असती, डोक्यात रक्त उतरले असते. तेव्हा आपले वाळकुंडे अंग अलगत वर उचलून हातांनी फांदी धरण्यासाठी पुन्हा पुन्हा धडपड केली, पण त्याचे शरीर पुरते वळेच ना. एकतर ते आधीच चिक्कार ठेचकाळलेले होते आणि हात वर करायचे म्हणजे पायांची पकड अधिक पक्की करायला हवी. सारी ओढ पायांना बसली असती आणि पायांकडून फांदीला. एवढे वजन फांदीला झेपेल की फांदीबाई मध्येच राम म्हणतील याची खात्री नव्हती. यामुळे काही क्षण बन्या नुसता खाली डोके वर पाय
करून वटवाघळासारखा लोंबकळत राहिला आणि भ्यालाही खूप. त्याची भयभीत नजर आता खाली वळली. खाली पायथ्याशी पसरल्या आहेत ओबडधोबड दगडांच्या राशी. पाय सुटले तर आपल्या टकुऱ्याची टक्कर होणार त्या दगडांशी, आणि ते टकुरे आतून छान नारळासारखे पाणीदार असले तरी त्याची बाहेरची बाजू करवंटी फारशी मजबूत नाही. बन्याला हे कळत होते. मती कुंठित होऊन त्याने बुबुळे फिरवली. वर पाहिले. वर पसरलाय तो काळा भिन्न कडा. पण थांबा, त्या कड्यावरून खाली काय बरे वाकले आहे. एक डोके. कुणाचे? आपल्या लाडक्या मित्राचे, अनवर. बन्याचा कातर मुख्यातून एक अस्फुट उद्गार निघाला. अनवर. ती हाक अस्फुट होती तरी अनवरने ऐकली. तो वरून सारे पाहतच होता. अर्थात तोही विलक्षण गांगरला होता, पण त्याची बुद्धी ताळ्यावर होती. तो एकदम ताठ झाला. त्याने नदीकाठावरून दृष्टी फिरवली. नदीवर त्यावेळी आंघोळी करणाऱ्या निधुनी धुणाऱ्या लोकांची बरीच गर्दी होती. त्यात धंदेवाईक धोबीही होते. मोठमोठे गालीचे नि सतरंजा त्यांनी धुवायला आणल्या होत्या. अनवरने पटापट टाळ्या पिटल्या. त्याबरोबरच त्याने तोंडाने बोंबाबोंब सुरू केली. जल्दी करो, मेरा दोस्त गिर रहा है, उसको बचाव. कालीन, गालीचा आणि बोलता बोलता त्याने दोन्ही हात पसरले. अनवरने केलेला धावा कारणी लागला. जनता जनार्दनाने त्याची हाक ऐकली आणि फास्टर फेणेच्या सुटकेचे प्रयत्न जारीने सुरू झाले. नदीत पोहणाऱ्या 2-3 मुलांनी बन्याच्या अधपतनाचा देखावा यापूर्वीच पाहिला होता. त्यांच्या तोंडून भीतीचे आणि आश्चर्याचे उद्गार निघाले होते. किनाऱ्यावर येऊन त्यांनी घाबऱ्या ती खबर वडीलधाऱ्यांना दिली होती आणि त्यांचे लक्ष वर वेधले होते. कड्याखाली झाडाला लटकत असलेला पोरगा त्यांना दिसत होता. त्याला वाचवावे कसे हे त्यांना कळत नव्हते म्हणा, किंवा तेवढे चापल्य त्यांच्याजवळ नव्हते म्हणा. नुसतेच बावरल्यासारखे ते वर पाहत होते. मग एकाच्या डोक्यात प्रकाश पडला होता. झाडापासून खाली उभट कडा असला तरी पायथ्यापासून दगडगोटे तुडवीत जाण्या इतकी थोडीशी चढण होती. पण वाट अति अवघड, आणि तरी त्या अवघड वाटेने जाऊन पोराला वाचवण्याची कोशिश करणे हे आपले कर्तव्य आहे एवढे त्यांना कळत होते. 2 इसम कातळावरून उड्या मारीत धडपडत वर निघालेही होते. पण आता भीतीही होती की तिथे पोचायच्या आतच पोराच्या पायांची पकड सुटून त्याचा कपाळमोक्ष होतो की काय. यामुळे अनवरने सुचवलेली युक्ती सर्वांना एवन वाटली. 10-12 धोब्यांनी लगेच धावत जाऊन एक भलीमोठी सतरंजी उचलली. पळत येऊन ते पुन्हा कड्याच्या पायथ्याशी पोचले. सर्वांनी आत अंतरावर मोर्चे धरले. 5-6 जण दगडगोट्यांची वाट चढून आधीच वर पोचलेल्या गड्यांना मिळाले. प्रत्येकाने सतरंजीचा काठ आपल्या बळकट हातांनी घट्ट धरला होता. सतरंजी ताणली गेली होती आणि सर्वांच्या तापलेल्या नजरा वर लागल्या होत्या. बन्याची नजर खाली लागली होती. आपल्याला वाचवण्यासाठी ही फौज जीवाची शर्त करीत आहे हे त्याला कळले होते आणि त्याच्या मरगळलेल्या मनगटात नवी ताकद आली होती. आणखी मिनिटभर तरी फांदीला चिकटून राहण्याची हिंमत त्यांच्यात आता आली होती. तिकडे काळा पुरुष जणू काउंटडाऊन करीत होता. 10, 9, 8, 7, 6, 5. बन्या पण मनात आकडे मोजित होता. सतरंजीवाली सेना आपल्याला मोर्चावर खंबीरपणे उभी आहे अशी खात्री होताच त्याने फांदी सोडली.
नाहीतर आणखी 4 सेकंदातच ती सुटणारच होती. काल पुरुष आपल्याशी हसत म्हणाला, पण या लोकांनी माझ्यावर मात केली. बन्या उर्फ फास्टर फेणे फुटबॉलसारखा खाली आला आणि सतरंजीवर आपटून व्हॉलीबॉलसारखा उडाला. पुन्हा खाली, पुन्हा वर. 2-3 आपट्या खाल्ल्यावर बन्याचा चेंडू स्थिरावला आणि 2-3 मिनिटे बाळ पाळण्यात गप्प राहिले. आपला पुनर्जन्म झाल्याची बातमी कुणालाही एकदम खरी वाटत नाही. कुणी झाला तरी काही मिनिटे गप्पच बसतो. मग धोबी लोकांना भलतीच शंका येऊ लागली. इतकं सगळं करून हा पोरगा जिवंत तरी आहे ना? सतरंजी आवळून तिची झोळी करीत ते सर्वजण जवळजवळ आले. कैसे हो बेटा, कैसा लगता है? एकाने प्रश्न केला. लगता है कि मैं सर्कस में काम कर रहा हूँ, बन्या उठून म्हणाला. माझ्या मित्रांनो, तो एकदम गदगदून म्हणाला, तुम्ही आज माझे प्राण वाचवलेत. मी किती केलं तरी हे उपकार फिटायचे नाहीत. पण सध्या एकदम त्याला आठवण झाली होती अन त्याचा हात खिशात गेला होता. सध्या तोंड गोड करा. मनसूर चाच्यांनी घेऊन दिलेली ती मिठाई होती. आत्तापर्यंतच्या घालमेलीत चेचून ठेचून तिचा लगदा झाला होता, पण त्याच्या धोबी मित्रांनी तो लगदा हसतमुखाने मिटक्या मारीत खाल्ला. प्रकरण 9 येथे समाप्त. फास्टर फेणेची काश्मीरी करामत. भारा भागवत.